चाल भी लगे। हेलो। वो मेरा बाबा है, वो मेरा बाबा है। इस शरीर की घोड़ा को थोड़ा फक्की लगेंगे तो अच्छी तरह से चलेगा। अभी एक पाँव। खुशियों के हमें रंग है देता, जीने का हमें रंग वो देता। खुशियों के हमें रंग है देता, जीने का हमें रंग वो देता। मानव से वो देव बनाकर, मानव से वो देव बना धरती पर स्वर्ग सजाता है। वो मेरा बाबा है, वो मेरा बाबा है, वो मेरा बाबा है, वो मेरा बाबा है। अभी पाँव ऐसा कीजिए, दीदी ऐसे कीजिए पाँव। ये लगाने का अभी एक पाँव में। दूर वतन का रहने वाला, मीठे बच्चे कहने वाला। दूर वतन का रहने वाला, मीठे बच्चे कहने वाला। करुणा पूर्ण दया का
प्रकाश फैलाओ फैलाओ जी फैलाओ फैलाओ जी फैलाओ। ओ मधुबन के चारों धामों का मन से चक्र लगाओ, मन से चक्र लगाओ, आज मन से चक्र लगाओ। परम धाम में हो, परम धाम में ब्रह्मा तन से खजाने गाते हैं। बाबा कहो जी एक बार, दिल से बाबा कहो जी हर बार।
यादों में रहूं बस यही मेरा काम। खोले सुख शांति, खोले सुख शांति धाम के द्वारे। मेरे मीठे प्यारे सिंगारा पधारे, मेरे मीठे प्यारे सिंगारा पधारे। हर रोज मीठे प्यारे सिंगारा पधारे, मेरे मीठे प्यारे सिंगारा पधारे। हर रोज झोलिया, हर रोज झोलिया खुले हैं भंडारे। मेरे मीठे प्यारे सिंगारा पधारे, मेरे मीठे प्यारे सिंगारा पधारे। झूमे नाचे गाए देखो धरती गगन, खुशियाँ मनाएंगे अग्नि पवन, खुशियाँ मनाएंगे अग्नि पवन। मेरी भोला ब्रह्मा बाबा जी ने पूछा, मैंने जाने रे मैंने भोला ब्रह्मा बाबा जी ने पूछा, बाबा बोले बताओ कहाँ गए रहते हो, बाबा बोले बताओ तुम कहाँ गए रहते हो। ये राज अपने बच्चों से कहना, सेवाधारियों के संग मुझे रहना, सेवाधारियों के संग मुझे रहना। ये राज अपने बच्चों से कहना, सेवाधारियों के संग मुझे रहना, सेवाधारियों के संग मुझे रहना। बलवानों के मेरी आशा का दिल बदलना है, सेवाधारियों के संग मुझे रहना है, सेवाधारियों के संग मुझे रहना, सेवाधारियों के संग मुझे रहना,
नहीं था भगवान मिलेगा स्वर्ग से भी सुंदर संसार मिलेगा कभी सोचा नहीं था देख संगम का आनंद हर गम चला गया मिला मीठा परिवार ये एहसास हो चला देख संगम का आनंद हर गम चला गया मिला मीठा परिवार ये एहसास हो चला उजड़े जहाँ चमन में फिर से फूल खिलेगा कभी सोचा नहीं था भगवान मिलेगा स्वर्ग से भी सुंदर संसार मिलेगा कभी सोचा नहीं था संसार जिसको ढूंढे मेरे साथ वो है रहता हम उनको याद करते वो हमको याद करता हम संसार जिसको ढूंढे मेरे साथ वो है रहता हम उनको याद करते वो हमको याद करता तरसते नैन जिसको वो रोज दिखेगा कभी सोचा नहीं था भगवान मिलेगा स्वर्ग से भी सुंदर संसार मिलेगा कभी सोचा नहीं था जिस दिन से उसने मुझको अपना बना लिया है बच्चे को चिंता मत कर मैं हूं ना कह दिया है जिस दिन से उसने मुझको अपना बना लिया है बच्चे तो चिंता मत कर मैं हूं ना कह दिया है वो ज्योति बिंदु शिव मुझे साकार मिलेगा कभी सोचा नहीं था भगवान मिलेगा स्वर्ग से भी सुंदर संसार मिलेगा कभी सोचा नहीं था कभी छाओ बन के लहरों में कभी नाव बन के कभी छाओ बन के लहरों में कभी नाव बन के लड़खड़ाए कदम
बीच आंचल पाटिल बहन भी आई है। वो योगासन के सीखा हुआ है, उसमें डिग्री लिए है, तो वो हमें कुछ आसन बताएगी। तो मैं अनुरोध करती हूँ आंचल पाटिल बहन आए। येतोय आवाज? तुम्ही आता एवढी एक्सरसाइज केली तर थोडं रिलॅक्स होऊन जा. जी श्वासाची गती तुमची फास्ट झालेली आहे तिला नॉर्मल करा. दोघी हात मागे, मान एका साईडला, डोळे मिटलेले. पूर्ण श्वासाची गती आपल्याला नॉर्मल करायची आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. मनात कुठलाच विचार नको. जे आता आपण थोडी एक्सरसाइज केली आहे तिला आपल्याला श्वासामार्फत जो ताण आलेला आहे तो दूर करायचा आहे. मनात जे विचार येत असतील त्याला थांबवायचे आहेत. हालचाल करायची नाही आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. हळुवारपणे श्वास सोडायचा आहे, जेणेकरून आपण पुढच्या आसनासाठी रेडी होणार आहोत. रोजच्या धावपळीमध्ये आपण श्वासाकडे कधीच लक्ष देत नाही, तर एक अर्धा मिनिट तरी आपल्याला आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे की श्वास आपण कशा पद्धतीने घेत आहोत, कशा पद्धतीने सोडत आहोत, याकडे लक्ष द्यायचं आहे. जे आता आपण आसन केलेले आहेत, एक्सरसाइज केलेली आहेत, तो ताण आपला हळूहळू दूर होत आहे. पुढच्या आसनासाठी आपण रेडी होणार आहोत. दोघी पाय जुळलेले, मान सरळ, डोळे हळुवारपणे उघडायचे आहेत. ताडासन करायचं आहे आपल्याला. दोघी पाय जुळलेले, दोघे हात शोल्डर रेषेच्या लाईनला सरळ. श्वास घेत वरती, आकाशाच्या दिशेने सरळ. पाय हळुवारपणे उचलायचे आहे. ॲज युअर कॅपॅसिटी, जेवढं तुमचं शक्य होईल तेवढंच वरती करायचं आहे आणि एका पॉईंटवर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. श्वासाची गती नॉर्मल. हळुवारपणे आसनामधनं बाहेर यायचं आहे. दोघे हात सोडायचे आहेत. पुन्हा एक वेळेस आपण करणार आहोत. दोघे हात सरळ शोल्डर रेषेला, हळुवारपणे वरती. दोघे हात फोल्ड अँड देन हळुवारपणे पाय वरती करायचे आहेत. स्थिर सुखम आसन अशी आपली आसनाची व्याख्या आहे. कुठलंच आसन करताना आपल्याला ताण नको यायला. ज्याला गुडघ्याचा प्रॉब्लेम असेल त्यांनी पाय नाही वरती केले तरी चालेल, जेणेकरून पुढे अजून तुम्हाला नाहीतर प्रॉब्लेम होईल. हळुवारपणे आसन सोडायचं आहे. वृक्षासन करायचं आहे. ज्याला गुडघ्यांचा प्रॉब्लेम असेल त्याने स्किप केलं तरी चालेल. हळुवारपणे एक पाय आपल्याला आपल्या दुसऱ्या पायावर ठेवायचा आहे. कॉन्सन्ट्रेट करायचं एका दृष्टीवर, जे तुमच्या समोर असेल ते. जेवढं तुमच्याकडून होईल तेवढंच करा. दोघे हात सरळ. नमस्कार. एका पॉइंटवर कॉन्सन्ट्रेट करा. पाय जास्त वरती नाही आला तरी चालेल, खाली ठेवला तरी चालेल. एकदम आपण आसन स्थितीमध्ये जात नाही. 10 सेकंद आपल्याला होल्ड करायचं आहे. रिलॅक्स. तीच पोझिशन आपल्याला दुसऱ्या साईडने करायची आहे. प्रत्येकाने प्रत्येकाच्या क्षमतेनुसार आसन करायचं आहे. जास्त जबरदस्ती करायची नाही आहे. रिलॅक्स.
स्टँडिंग मधले 3 आसन करणार आहोत. वेळ कमी असल्यामुळे आपण शवासन का कोण घेणार आहे दुसरं हस्तासन करायचं आपल्याला. जेवढं तुम्हाला खाली जाता येईल तेवढंच, एवढंही गेले तरी चालेल पण प्रॉपर वेने जायचं आहे. दोघे हात वरती, जेवढं तुम्हाला वरती तुमचं शरीर ताणता येईल तेवढं ताणायचं आहे आणि हळुवारपणे श्वास घेत हात खाली करायचे. क्षमतेनुसार जेवढं तुम्हाला खाली वाकता येईल तेवढंच वाका, जास्त ताण देऊ नका. होल्डिंग करायचं आहे. 1 2 त्याच आसनामध्ये राहायचं आहे. 3 4 5 6 7 8 9 10. रिलीज. बेटे स्थिती. रिलीज. जानू शीर्षासन आपण करणार आहोत. एक पाय फोल्ड करायचा आहे, आपल्या मांडीजवळ ठेवायचा आहे, दुसरा पाय सरळ. दोघे हात सरळ. जेवढं शरीर आपलं ताणता येईल तेवढं ताणायचं आहे. श्वास घेत हळूहळू आपल्याला खाली जायचं आहे. क्षमतेनुसार जा. खाली वागताना त्रास होत असेल तर अंतिम स्थिती तुमची तेवढीच राहील. याच्यात पण 10 सेकंद आपल्याला होल्ड करायचं आहे. क्षमतेनुसार करा. कुठलंही आसन करताना जास्त त्रास होत असेल तर ते आसन करण्यामध्ये पण काही मजा राहत नाही. रिलीज. आणि एक लक्षात ठेवायचं, ज्या पद्धतीने आपण आसनामध्ये जातो त्याच पद्धतीने आसनामधनं बाहेर पडायचं आहे. सेम स्थिती आपल्याला दुसऱ्या पायाने करायची आहे. पूर्ण शरीर ताणून घ्या. श्वास सोडत आपल्याला हळुवारपणे खाली जायचं आहे. खाली गेल्यानंतर श्वास दाबू नका. श्वासाची गती नॉर्मल राहील. 10 सेकंद आपल्याला त्या ठिकाणी होल्ड करायचं आहे. हळुवारपणे वरती यायचं आहे. रिलीज. दोघे पाय सरळ. जो ताण आला असेल तो थोडा दूर करा. बटरफ्लाय करायचं आहे आपल्याला, म्हणजेच भद्रासन. जास्त ॲडव्हान्स आपण करणार नाही आहोत, सुरुवात आहे म्हणून. पण हे आसन नियमित लेडीजसाठी खूप फायदेमंद आहे. दिवसातनं 2 टाईम पण महिलांनी केलं हे आसन तो खूप बेनिफिट आहे. ज्यांना PCOD PCOचा प्रॉब्लेम आहे, युरियनचा प्रॉब्लेम आहे, युरियन पास होते, कंट्रोल राहत नाही, अशा लोकांनी नियमित हे आसन महिलांसाठी जेंट्ससाठी कंटिन्यू करायचं आहे. सर्वात उत्तम बेनिफिट या आसनामध्ये आहेत. अंतर मन में ज्योति जगा लो, होगा दूर अंधेरा. शिव का वक्रासन आपण करणार आहोत. एक पाय फोल्ड करायचा आणि आपल्या गुडघ्यांजवळ ठेवायचा आहे. ज्यांना नीजचा प्रॉब्लेम असेल त्यांनी स्किप करा, नाहीतर दुखेल. आणि एक हात पाठीमागे ठेवायचा आहे आणि जेवढं तुम्हाला ट्विस्ट करता येईल
तेवढं करायचं आहे. जर खाली नाही पकडलं गेलं तरी चालेल, त्याच हाताने तोच पाय पकडायचा आहे. जेवढं शक्य होईल तेवढं तुमच्या कॅपॅसिटीनुसार करा. जास्त प्रेशर देऊ नका. आसन हळुवारपणे सोडायचं आहे. आधी हात मग पाय. सेम कृती दुसऱ्या साईडने करायची आहे. बेसिक आसन आपण करत आहोत, पण भरपूर जणांना प्रॉब्लेम असल्यामुळे तुम्ही स्किप करू शकता. काहींना गुडघ्यांचा प्रॉब्लेम खूप मला इथे दिसत आहे. रिलॅक्स. चेस्ट ओपनिंग करणार आहोत आपण. दोघे हात चेस्ट जवळ आणि प्रेस करायचे आहेत. शोल्डर ओपन आणि चेस्ट ओपन. हे नियमित करायचं. करून बसा. रिलॅक्स एकदम. श्वासाची जी गती चालू आहे ती हळुवारपणे शांत होईल याकडे लक्ष केंद्रित करा. सगळ्यांनी आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचे. श्वास येतोय, जातोय, श्वास येतोय, जातोय. हा श्वास आपण पोटात भरायचा नाहीये. श्वासाची गती हळुवारपणे आता ज्याला ज्या आसनामध्ये सहजपणे बसता असेल त्या आसनामध्ये बसा. पद्मासन आहे, सुखासन आहे, वज्रासन आहे. ज्याला ज्या आसनामध्ये सहजपणे बसता येईल त्यांनी आपल्याला बसायचं आहे. हा पद्मासनाचा प्रकार आहे. आता मी ज्या अवस्थेत बसलो त्या ठिकाणी बाई तुम्हाला वज्रासन करून दाखवतील. वज्रासनात बसा. दोघी पाय मागे दुमडून गुडघ्यातून मागे टाचांवर बसणं आणि पंजाची स्थिती या स्वरूपात करणं याला वज्रासन म्हणतात. या वज्रासनाचा उपयोग विशेष करून एकच असं आसन आहे की जे आपण जेवणानंतर करू शकतो. डायजेस्टसाठी खूप चांगलं आहे आणि वज्रासन प्रत्येकाने जेवणानंतर करावं. थोड्या वेळानंतर, लगेच नाही तर अर्धा तासानंतर हे वज्रासन केलं तर तुमची पचनक्रिया सुद्धा चांगली होत असते, म्हणून याला वज्रासन म्हणतात. हे जे आहे आपण सहजपणे बसतोय या अवस्थेत याला सुखासन म्हणतात. सहजपणे येणारं आसन, त्यामुळे हे सुखासन आहे, सहज आसन, जे सगळ्यांना करता येत. ही शरीराच्या बाह्य अंतर्गत ज्या काही गोष्टी आहेत त्याचं स्वास्थ्य चांगलं राखण्यासाठी आपण ही आसनं करतोय. याची काही नियमावली पण आहेत. कोणते आसन केव्हा करावं, काय करू नये, प्राणायाम कोणते करावेत, कोणते करू नयेत. पण सर्वसाधारणपणे आपण सगळे जवळजवळ या ठिकाणी 70% हे ज्येष्ठ नागरिक सारखे आहेत आणि मग बाकीचे कमी वयाचे आहेत. या सर्वसाधारणचा विचार करून या ठिकाणी हा योगाभ्यास ठेवलेला आहे. प्राणायाम करताना ज्या प्रामुख्याने ज्या महत्त्वाच्या आहेत त्या आपण करणं आवश्यक आहे. तत्पूर्वी त्या दिदींनी आपल्याला सुचवलं, त्या बहिणीने, की हार्टसाठी जे एक आहे ना, हा अतिशय महत्त्वाचा व्यायाम आहे.
त्याचबरोबर ह्याच एक्सरसाइजसाठी आपण हा पण करू शकतो. आणि हे करताना श्वास घ्यायचा आणि सोडायचा आपण करू शकतात. 10 वेळेला करायचंय. म्हणजे हात खाली ज्या वेळेला घेतो त्यावेळेला आपण श्वास सोडलेला पाहिजे. आणि थोडस या ठिकाणी प्रेस येईल अशा स्वरूपात, असं जवळ न घेता या स्वरूपात जर केलं तर आपला श्वासोच्छ्वास अतिशय चांगल्या प्रकारे होत असतो. स्वस्थ प्राणायामासाठी आपण सुरुवातीला आपण दीर्घ श्वसन करणार आहोत. लांब श्वास घ्यायचा आहे आणि कुंभकची स्थिती म्हणजे श्वास आपला शरीरामध्ये काही सेकंद रोखून धरायचा आहे. जास्त त्रास होईल असं करू नये. सहजपणे जितका रोखता येत असेल तेवढा आपण रोखायचा आहे. पोटात नाही रोखायचा, फुफ्फुसांमध्ये आपल्याला तो भरायचा आहे. हळूवार सोडायचा आहे. लांब श्वास घ्यायचा आहे. हळूवार सोडायचा. पुन्हा एकदा 5 वेळेला करणार आपण. श्वास घेताना आपला पोट फुगू नये, म्हणजे पोटात तो विशेष भरू नये. बघा आपलं पोट चिप्पट असतं जरी आपण श्वास घेत असतो त्यावेळेला. यांना पण प्रेस केलेलं नाहीये. मुठी वाढवायची, तीच उलट बाजूने. होता येत नसेल ना म्हणजे सहजपणे त्यांना अंगठा घ्यायची गरज नाही. पण आपल्या याच्यासाठी काहींनी अंगठा समोर घेतला, आपलं पूर्ण लक्ष केंद्रित या अंगठ्याच्या नखाकडे करायचं आहे आणि हळूवार पहिल्यांदा डावीकडे न्यायचे. फक्त आपले बुबुड जे आहेत तेच त्या नखाकडे लक्ष केंद्रित होतील. जितकं शक्य असेल तेवढंच फिरवा. मानेला झटका येईल किंवा मान फिरेल असं करू नका. सरळ पुन्हा उजवीकडे, सरळ पुन्हा. ही फक्त या ठिकाणी 1-2 मिनिटांसाठी एक्सरसाइज आहे. आपण ही घरी अवश्य करू शकतात. खाली, धीरे धीरे वर, समोर, खाली, समोर. रिलैक्स, आराम से. योग के लिए तैयार. पुन्हा श्वास घ्या. शेवटचा दीर्घ श्वसन, लांब श्वास. आपण मेडिटेशन करत असतो पण बाह्य जे योगासना ज्या वेळेला पोट मध्ये आहे त्यावेळेला पूर्णपणे श्वास बाहेर फेकला जावा. म्हणजे आपल्या शरीरातील असलेलं जे निष्क्रिय पदार्थ आहेत, उदाहरणार्थ कार्बन डायऑक्साईड, तो आपण एकदम गतीने बाहेर फेकला जावा. आणि शुद्ध हवा कपालभाती करत असताना किंवा अनुलोम करत असताना आपल्या मनामध्ये बी पॉझिटिव्ह सकारात्मक ऊर्जा भरायची आहे आणि आपल्या शरीरातील असलेली, मनातील असलेली नकारात्मक भावना ती दूर फेकायची आहे शरीराच्या बाहेर. ही आपली मनाची स्थिती त्यावेळेला करायची आहे. सगळ्यांनी आपण कपालभाती करूया.
ज्यांना पोटाचे विकार असतील, ज्यांची मासिक पाळी असेल, त्यांनी करू नका. आराम से. पुढचं आपण करणार आहोत अनुलोम विलोम. अनुलोम विलोम ही साधारणतः पूर्ण प्रक्रिया जी आहे ती साधारणतः 1 मिनिटाच्या जवळपास आहे. हे लक्षात घ्या. बघा, पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय, डावी नाकपुडी बंद करायची अंगठ्याच्या साहाय्याने. त्यानंतर श्वास पूर्णपणे घ्यायचा आणि तो श्वास घेतल्यानंतर हे 2 बोट जे आहेत अंगठ्याजवळचे ते नाही उजवी नाकपुडी दाबायची. हे लक्षात घ्या. बघा, श्वास सोडलेला आहे डाव्या नाकपुडीने श्वास घेतलेला आहे आणि उजव्याने सोडलेली. ही पूर्ण प्रक्रिया जी आहे ती साधारणतः आपल्याला जी करायची 15 ते 20 सेकंदापर्यंत ती होत असते. आता काही जण काही ठिकाणी योगामध्ये म्हणजे काही शिकवण्याची पद्धत असते. काही सुरुवातीला उजव्याने घेतात, उजव्याने सोडतात, उजव्याने घेतात, उजव्याने सोडतात. काही जण डाव्याने घेतात, डाव्याने सोडतात. ही ज्याची त्याची, पण पूर्णपणे योगासनामध्ये रामदेव बाबांनी सुद्धा आपल्या अनुलोम विलोम करताना उजव्या बाजूने घ्या, डाव्या बाजूने सोडा, डाव्या बाजूने घ्या, उजव्या बाजूने सोडा, ही क्रिया आपल्याला सांगितलेली आहे. याने आपल्या शरीरातल्या ज्या काही नसा आहेत लाखो, त्या सगळ्या नसा हे कालांतराने पूर्णपणे मोकळ्या होतात. एक दिवस केला म्हणजे नसा मोकळ्या होत नाही. डोळे पूर्णपणे बंद. डोळे उघडे असले तरी चालतात, पण आपलं मन चंचल होतं. डोळे आपले इकडे तिकडे दृष्टी फिरते आणि म्हणून यासाठी डोळे आपले बंद असले तर आपलं या प्राणायामावरती लक्ष केंद्रित होत असतं. कपालभाती करायची. एका सेकंदाला 1 स्ट्रोक, असं मिनिटाला 7 स्ट्रोक, असे 120 स्ट्रोक म्हणजे 2 मिनिटं आपले जवळजवळ होत असतात. लक्षात घ्या. आणि हळूवार आपण डावीकडे हळूवार आपलं डोकं गुडघा टेकवण्याचा प्रयत्न करा. जितकं शक्य असेल तेवढंच करा. श्वास घेत वर यायचे, श्वास सोडत सरळ 4 वेळेला करूया आपण. 2 इकडे 2 इकडे. हळूवार
डावीकडे, सरळ, उजवीकडे, सरळ, सरळ बसायचं. भ्रामरी प्राणायाम जो आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. मेंदूसाठी तो अधिक महत्त्वाचा आहे. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी तो महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. मायग्रेनचा ज्याला त्रास असेल त्यांनी हा हळूवार करायचा आहे आणि सुरुवातीला त्यांनी फार वेळ करायचा नाही, हे लक्षात घ्या. यासाठी भ्रामरी या शब्दातच त्याचा अर्थ आहे भ्रमर. भ्रमर म्हणजे भुंगा. भुंगा ज्याप्रमाणे आवाज करत असतो भुनभुन भुनभुन भुनभुन, तसं मस्तकामध्ये आपण ते एक ध्वनी लहर निर्माण करायची आहे. आपल्याला येत नसेल तर सुरुवातीला बघून घ्या, मग नंतर आपण एकत्र करूया. बघा, आधी काय केलं, हे कानातले जे आहेत खालची बाजू ती दाबायची. अशी दाबली की त्याच्यानंतर हे तो 3 बोटं आहेत, खरं म्हणजे 2 बोटं आणि हा अंगठा, हे बोट अंगठ्याजवळचं ते कपाळावर ठेवायचं आहे आणि दीर्घ श्वास घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला जो श्वास सोडायचा आहे त्याला जागाच नाही आहे, कारण आपण कान बंद केलेले आहेत, फक्त नाक उघडं आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे तो जो श्वास सुटतोय ते नाकातून जातोय, पण त्याचं जे ध्वनी लहरी आहे ते आपल्या मस्तकामध्ये भिनतात, हे लक्षात घ्या. आपण हे 5 वेळेला करणार आहोत. भ्रामरी. श्वास घ्या, प्रक्रिया सुरू करा. शाबास, छान, सगळ्यांनी व्यवस्थित केलेलं आहे. त्यामुळे आपण आता मी जे करेल ते तुम्हाला करायचं नाही आहे आणि वास्तविकता शांततेने समजून घ्यायची. नाही बोलताय म्हणून. वास्तविकता समजून घ्यायची आहे. त्याच्या आधी जे आसन मी करणार आहे आता ते तुम्ही मात्र करायचं. करू? जोरात टाळ्या वाजूया. सुंदर, अतिशय सुंदर. आणि ह्या वयातही ते करतात, म्हणजे फिटनेसपणा किती आहे हे बघा. सूर्यनमस्कार करत आहे का करू? नाही, आता नको, 2 मिनिटात सांगून घेतो. हा प्रयत्न तुम्ही चुकूनही करायचा. ती वेळ गेलेली आहे. वास्तविकता फक्त समजून घ्या. हा जो आटापिटा चाललेला आहे 4 गोष्टी करता चालतो. एक, व्हिवो2 मॅक्स. लेडीजला 35, माणसाला लेडीजला 30 आणि माणसाला 35 पाहिजे. ही ऑक्सिजनची मात्रा आहे. कधी चेक केली आहे? माहीत आहे तुम्हाला तुमची किती आहे व्हिवो2 मॅक्स? दवाखान्यात
सिलेंडर लावलेलं पाहिलं आहे का? नाकाला सिलेंडर लावलेलं असतं. त्यातून बाहेर पडायचं असलं तर 365 दिवसानंतर तुम्ही फक्त इथे योगाला येतात. नंतर मध्ये कोणीच करत नाही. मागच्या 21ला गेला असेल तो आता 21ला करताय. असं चालणार नाही. व्हिवो मॅक्स पहिला लक्षात ठेवा. दुसरा, मेंदूच्या खाली मज्जारज्जू आहे. मज्जारज्जूला खालून थेट पायाच्या नखापर्यंत व्हेगस नर्व गेलेली आहे. नाव लक्षात ठेवू नका, पण ही नस शरीरात जेवढे अवयव आहेत, जेवढे ऑर्गन्स आहे, त्या प्रत्येकाला ती जोडलेली आहे. ही व्हेगस नर्व जितकी तंदुरुस्त असेल तितकं शरीर तंदुरुस्त आहे. म्हणजे काय? तिचं काम आहे तुमच्या शरीरामध्ये ज्या ज्या ठिकाणी जो डॅमेज झालेला आहे तो डॅमेज ब्रेनपर्यंत पोहोचवण्याचं काम ती करते. प्रॅक्टिकललाही बाजू सांगून देतो. दिवसभर आपल्या हातात मान कशी, जिथे मान वागते त्याच ठिकाणी व्हेगस नर्व जोडलेली आहे. पक्क लक्षात ठेवा. पाण्याची नळी वाकली, बंद झाली तर पाणी येतं का? दिवसभरात हा मोबाईल तुमच्या व्हेगस नर्वला दररोज हाणून पाडतो, हे लक्षात ठेवा. आपलं शरीर 90% स्वतःच काम करतं. कट झाला, रक्त आलं, वाहून जाणार नाही. लगेच गाठ होते, रक्त थांबतं. हा संदेश मेंदूला जातो. मेंदू लगेच पुढची प्रक्रिया करतो आणि तिथे गाठ होते, रक्त वाहून जात नाही. ॲटो सिस्टीम आहे. एखादा ॲक्सिडेंट झाला तर हातपाय तुटतो, त्या ठिकाणी प्लास्टर लावलं जातं. 21 दिवसपर्यंत डॉक्टर सांगतो हातपाय हलवायचा नाही, म्हणजे पुढे त्याच्यावर सोडलं जातं, पुढे शरीर त्याचं काम करतं. म्हणून या व्हेगस नर्व करता तुम्हाला योग प्राणायाम करायचा आहे. तिसरी गोष्ट, एन्झाईमचा साठा. आग लागल्यानंतर जशी फायर फायटिंगची व्यवस्था केली जाते, फायर फायटिंग आलं नाही तर नुकसान होतं. इन द सेम वे तुमच्या शरीरात जर एन्झाईमचा साठा नसेल तर झालेला अटॅक तुम्हाला वाचू शकत नाही. आणि तिसरी गोष्ट, रक्तनलिका. 72,72,10,210 रक्तनलिका आहेत. एका माणसाच्या सर्व रक्तनलिका काढून जर जोडल्या तर त्यांची लांबी होते 96,560 किलोमीटर. पृथ्वीला 2 फेऱ्या मारून घ्या. म्हणजे काय की एवढं रक्त तुमच्या हृदयाला कंटिन्युअस फिरवायचं आहे. याच्याकडे जरा लक्ष द्या आता. आणि ही सोय करण्याकरता आपल्या प्रत्येक रक्तनलिकेमध्ये एंडोथेलियम नावाची एक लेअर टाकलेली आहे, जी अत्यंत लवचिक आहे. नळाच्या पाण्यासारखं नळ जो पाईप असतो तशी नाही, ती लवचिक आहे. ही एंडोथेलियम जितकी लवचिक तितका तुमचा रक्तपुरवठा सुरळीत चालतो. आणि याकरता व्यवस्था आहे एका मिनिटाला 72 ठोके मारणं. सूक्ष्म लक्ष द्या. एका मिनिटात 72 ठोके. एका ठोक्याला हृदय 70 ml रक्त बाहेर टाकतं. एका ठोक्याला 72 ठोक्याला कमीत कमी 5 लिटर रक्त एका मिनिटात ते फेकतं. लक्ष द्या. एका मिनिटात हृदय कंटिन्युअस 5 लिटर रक्त बाहेर फेकतं तुमच्या शरीरामध्ये. केसापासून नखापर्यंत पाठवत आहे. दिवसभरचा हिशोब केला तर 1000 लिटरच्या 7 टाक्या आणि वरून 200 लिटरची टाकी. या हृदयाला विश्रांती कुठे आहे मला सांगा. या हृदयाला विश्रांती देण्याचं साधन काय मग? या हृदयाला विश्रांती देण्याचं एकच साधन आहे, योग प्राणायाम.
कारण ती एंडोथिलियम जर फाटली तर रक्ताची गाठ निर्माण होते. रक्ताची गाठ निर्माण झाली, मेंदूत गेली, ब्रेन स्ट्रोक होतो. हृदयात गेली तर हार्ट अटॅक होतो. त्या गाठेला तोडण्याची क्षमता, मी जो तुम्हाला सांगितलं ना, आपल्याकडे एन्झाईमचा साठा असणं आवश्यक आहे. आणि VO2 मॅक्सची मात्रा लेडीज 30, पुरुषांमध्ये 35 असणं आवश्यक आहे, तर ती गाठ तुटते. जर ती गाठ तुटली नाही, हा साठा 15 ते 20च्या दरम्यान आला ICU, आणि 15च्या खाली गेला हेवन. सुरक्षितता आपल्या हातात आहे. दुर्लक्ष केल्यानंतर शरीर जेव्हा साथ सोडतं त्यावेळेला आपल्याला ICU मध्ये वेळ देता येतो. ICUतला वेळ देण्यापेक्षा दररोज फक्त सूर्य उगवण्याच्या अगोदर 30 मिनिटं तुम्हाला, ज्यांचं वय 40च्या आत आहे त्यांनी 15 मिनिटात 1.5 किलोमीटर चालायचं आहे. ज्यांचं वय 40च्या आत आहे त्यांनी 15 मिनिटात 1.5 किलोमीटर चालायचं आहे. चालताना ज्या ठिकाणी धाप लागली तिथे थांबायचं आहे. धाप लागली नसेल तर लगेच रिटर्न व्हायचं आहे. पुढच्या 15 मिनिटात जिथे धाप लागेल तिथे थांबायचं आहे. म्हणजे 15 मिनिटात 30 मिनिटामध्ये तुम्ही 3 किलोमीटर जा. धाप नाही लागली, डॉक्टरकडे जाऊ नका, तुमचा VO2 मॅक्स मस्त आहे. 40च्या वर, 50च्या मध्ये यांनी 15 मिनिटात 1 किलोमीटर जायचंय, 1.25 किलोमीटर जायचंय. आणि 50च्या पुढे जे असेल त्यांनी 1 किलोमीटर जायचंय. या काळात धाप लागत नसेल, बाबाचे आभार माना की त्यांच्यामुळे आपण सर्व फिट आहे. कारण काय, कंप्लीट फिटनेस कशाला म्हणतात माहित आहे? कंप्लीट फिटनेस पहिल्यांदा फिजिकल पाहिजे, दुसरी मेंटल पाहिजे, तिसरी इंटेलेक्च्युअल पाहिजे, चौथी इमोशनल पाहिजे, आणि 5वी स्पिरिच्युअल पाहिजे. या 5 फिटनेस असल्या तरच शरीर तंदुरुस्त आहे. फिजिकल करता सर्व बसलेले आहेत, त्या आतमधली यंत्रणा चालवते आणि पुढचे 4 आपले बाबा करतो. लक्षात ठेवा, पुढचे जे 4 आहे ना आपल्या बाबामुळे होत आहेत. लक्षात ठेवा, मेंटल पण होत आहे, इंटेलेक्च्युअल होत आहे, इमोशनलचे सर्वात महत्वाचं आहे. ते फक्त या बाबामुळे होतं, नाही तर चान्स नाही गावामध्ये जगामध्ये कुठेही जा. आणि स्पिरिच्युअल त्याचं दररोजचं आपलं आहेच आध्यात्मिक. या 5 फिटनेस करता तुम्हाला वेळ काढायचा आहे. योग 4ला सुरू होतो, 4:45ला संपतो. बाबांनी पुढे झोपायला नाही सांगितलंय. आपण योग केल्यानंतर ते 4:45 ते मुरलीला येण्यापर्यंत जो वेळ आहे तो द्यायचा आहे. मला वेळ नाही असं म्हणू नका. 4:45 पासून मुरलेले येईपर्यंत जो वेळ आहे मध्ये, त्याच्यामध्ये 30 मिनिटं काढा. कोणतीही तकलीफ होणार नाही. पुढचे 2 मिनिटं. आज पाश्चात्य देशांनी आपल्या देशाला आणि आपल्या देशातल्या लोकांना मेडिकल प्रोडक्ट वापरण्याची सर्वात मोठी बाजारपेठ करून ठेवलेला आहे. कन्फ्युजन कसं आहे बघा. BP, डायबिटीज, थायरॉइड, वाक्य आहे जीवनभर गोळ्या घ्याव्या लागतील. या वाक्याने कन्फ्युजन तयार झालं आणि भीती निर्माण झाली आणि आम्ही गोळ्यांना सुरुवात केली. ॲक्च्युअल फॅट BP त्यांनी सांगितलं जीवनभर गोळ्या, पण तुम्हाला BP का झाला हे डॉक्टर तुम्हाला कधीच सांगणार नाही. BP का झाला याचं विश्लेषण करण्याकरता त्यांच्याकडे वेळ नाही. मग का झाला, तर इमोशनल फिटनेस कमी असल्यामुळे
क्रोध, अहंकार आणि क्रोध यांची जोडी फार लवकर जुळते. परिणाम चिडचिडेपण, अस्वस्थता, बेचैनी, उदासीनता, इरिटेशन, हर्ट, डिस्टर्ब, स्ट्रेस, टेन्शन, प्रेशर. शब्द ऐकताय ना? हे कारण आहे तुमच्या भीतीचं. यांना बाहेर काढण्याचं साधन इथे आहे. आपल्याला पहिल्यांदाच सांगितलं, मार्ग दिला आहे. बीपी होणारच नाही. बाबाकडे येण्याच्या अगोदर मला 3 पट थायरॉइड होता. 3 पट. कामातनं गेलो होतो. रेंज 3 पट खराब झालेली होती. प्रत्यक्ष उदाहरण माझंच आहे. बाबाकडे आल्यानंतर आज मला थायरॉइडची एकही गोळी नाही. मी तुम्हाला फुशारकी दाखवण्याकरता आसन दाखवणे सांगत नाही. हे प्रत्यक्ष मी केलं म्हणून तुम्हाला सांगण्याचा अधिकार मला आहे. आज जरी जबरदस्ती योगा केला असेल, कारण दररोजचा आपला एक कम्फर्ट झोन असतो, एक सिस्टीममध्ये आपण फिट असतो, त्यातून बाहेर पडत नाही. पण तो जो वेळ मी तुम्हाला सांगितलं ना, मेडिटेशन झाल्यानंतर 4:45 पासून जो वेळ आपल्याकडे, कमीत कमी 15 मिनिटं फिरा. चेक करा फक्त, आपला व्हिडिओ मॅच चेक करा फक्त, एवढंच करायचं आहे. एंडोथिलियम क्लिअर होते, वेगस नर्व कार्यान्वित होते, एन्झाईमचा साठा वाढतो आणि सर्वात महत्त्वाचं हार्ट अटॅकची भीतीच निघून जाते. म्हणून त्याकरता मला वेळ नाही आणि मी फार बिझी आहे, हे 2 वाक्य काढून टाका आणि बाबाचा आशीर्वाद घ्या, कामाला लागा आणि तंदुरुस्त व्हा. आजच्या योगाचा संदेश. ओम शांती. योगाचा प्रोटोकॉल मध्ये ज्या काही गोष्टी असतात, आता भाईंनी आपल्यासमोर आपल्या आरोग्याविषयी जनजागृती केलेली आहे, लक्षात ठेवा. तर एक प्रोटोकॉल आहे, तुम्ही फक्त बघा आणि थोडा थोडा प्रयत्न करण्याचा घरी प्रयत्न करा. कारण जे आसन आहे त्या आसनामध्ये सगळे योगासनं आहेत. तर मी ते करून दाखवतो, त्याला म्हणतात सूर्यनमस्कार. तुम्ही फक्त बघायचं आहे, मी एकदाच करून दाखवणार आहे. दोघी पाय जवळ घेतलेले आहेत, टाचा जवळ आहेत, पंजामध्ये 6 इंचचं अंतर आहे. त्यानंतर स्थिती, दोघी हात या छातीचं जे आपलं या ठिकाणी चक्र आहे त्या चक्राजवळ आणि खांद्याची बाजू जे सरळ बिलकुल. हळूहळू हात वर. जे आपण ताडासन करतो त्याचाच हा एक प्रकार. 2 खाली जितकं शक्य असेल तितकं खाली टेकायचा हात. जे डोकं आहे ते गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करायचा. 3 डावा पाय मागच्या बाजूला, दृष्टी समोर आणि उजवा पाय उजव्या हाताच्या मध्ये. 4 उत्तरासन या स्वरूपातला आहे, शरीरचा भाग खाली उतरत्या स्वरूपामध्ये आहे. 5 गुडघे, छाती, कपाळ म्हणजे पंचांग जे आहे अंगठापासून तर तेवढंच आपल्याला जमिनीला लावायचं आहे. 6 अर्धवक्रासन. 7 पर्वतासन. 8 पुन्हा 2ची स्थिती. 9 10 या स्वरूपामध्ये हे सूर्यनमस्कार आहेत, हे आपण घरी करू शकतात. ओम सूर्याय नमः. हे सोडताना सुद्धा आधी हात बाजूला, मग पायातला अंतर आणि मग या स्वरूपातील. बहुत बहुत धन्यवाद नाना भाई, पांडुरंग भाई और आंचल बहन ने बहुत सुंदर तरीके से हमें योगासन भी बताए. और ये प्राणायाम योगासन हमें रोज़ करने हैं. तो आज के दिन से यही संकल्प करेंगे कि चाहे 10 मिनट 15 मिनट भी क्यों ना हो, तो रोज़ सभी थोड़ा थोड़ा योगासन भी हम करते जाए. मेडिटेशन तो करते, लेकिन मेडिटेशन के साथ साथ हम योगासन भी करें जो शरीर को तंदुरुस्त रखे.
तो आज हम सभी अंतर्राष्ट्रीय योग दिवस यहाँ मना रहे हैं और ये अंतर्राष्ट्रीय योग दिवस खास हमारे भारत के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने ये 2014 से शुरू किया है और इसका मेन उद्देश्य यही है कि सभी विश्व की सभी आत्माएं स्वस्थ रहे, तंदुरुस्त रहे। तो इस वर्ष की ये हम 11वां वर्ष आज का ये योग दिवस मनाने जा रहे हैं और इस वर्ष की विशेष थीम है एक पृथ्वी एक हेल्थ के लिए, स्वास्थ्य के लिए। तो हमारे हेल्थ के साथ साथ प्रकृति का भी, पृथ्वी का भी हमें ध्यान रखना है। तो आज का दिन हम ये योग अभ्यास भी करेंगे। तो दीदी से मैं निवेदन करती हूँ कि आज के अंतर्राष्ट्रीय दिवस पर हम कार्यक्रम की शुरुआत दीप प्रज्वलन से करेंगे। स्तुते शुभं करोतु कल्याणम् आरोग्यं सुखसम्पदः द्वेषबुद्धि विनाशाय आत्मज्योति नमोस्तुते आत्मज्योति प्रदीप्ताय ब्रह्मज्योति नमोस्तुते ब्रह्मज्योति प्रदीप्ताय गुरुज्योति नमोस्तुते। तो ऐसे हमें भी सभी समस्त मानव जाति को ये शरीर की तंदुरुस्ती के साथ साथ मन की तंदुरुस्ती के लिए भी हमें प्रकाशित करना है। तो मैं आज आदरणीय दीदी को निवेदन करती हूँ कि आज के दिवस पर हम सभी को आशीर्वचन दें। आदरणीय दीदी बच्चों को ही बाबा के घर से टोली दे रहे हैं। आंचल बहन को भी बहुत अच्छा समय पर आंचल बहन भी आए। उसने बहुत अच्छी तरह से हमें योगासन भी बताए, लेकिन समय के अनुसार थोड़ा कम टाइम में ही हम ले सके। ओम शांति। आज का दिन बहुत खुशी का है। संयुक्त राष्ट्र संघ ने 2015 में अंतर्राष्ट्रीय योगा दिन की शुरुआत की और हमारे भारत देश में योगी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी ने सब सारे विश्व के अंदर और पूरे भारत के अंदर ये अंतर्राष्ट्रीय योग दिवस मनाने के लिए कहा। तो सिर्फ भारत में ही नहीं तो पूरे विश्व में आज ये अंतर्राष्ट्रीय योग दिन मनाया जा रहा। इसी अंतर्राष्ट्रीय योग दिन की थीम है एक पृथ्वी एक स्वास्थ्य। पृथ्वी पर हम सभी रहते। पृथ्वी एक धरनी माता है, वो देने वाली है। हम सभी को वो स्वास्थ्य भी देती है, फल फूल भी देती, थोड़ा बीज डालते तो अनाज भी देते। उस सभी पर हम पल रहे हैं। जब हमारा अनाज सत्व प्रधान था तब हमारा स्वास्थ्य भी सत्व प्रधान था, लेकिन हमें योग बल से उनको शुद्ध बना कर के खाना है तो हमारा स्वास्थ्य ठीक रहेगा।
मन ठीक रहेगा। हम कहते मन अशांत है, तो अशांत मन को बाबा ने हमें ज्ञान दिया कि आप आत्मा हैं और वो परम ज्योति परमात्मा की संतान है। तो हमें आत्मा समझकर जब हम परमात्मा की स्मृति में रहते, उनकी याद में रहते, निरंतर याद में रहते, तो हमारा जीवन एक दिन का योग नहीं, लेकिन सारा जीवन हम ब्राह्मणों का योगी जीवन है। तो हमें सदैव बाबा की याद में रहना है। तो बाबा की याद से, ये राजयोग से, बाबा ने इतना सहज राजयोग हमें सिखाया कि बूढ़े भी, बुजुर्ग भी, छोटे बच्चे भी सहज बाबा को याद कर सकते हैं। तो इस याद से हमें शक्ति प्राप्त होती। मानसिक स्वास्थ्य, शारीरिक स्वास्थ्य, सामाजिक स्वास्थ्य इसी योग से प्राप्त होता है। तो हमें बाबा को याद हम करते तो सही, लेकिन जितना चाहिए उतना नहीं करते। तो हमें चलते फिरते उठते बैठते सदैव याद में रहना है। तो योग ये संदेश देता है कि शरीर को भी स्वस्थ रखना है। तो शरीर स्वस्थ, मन स्वस्थ रहेगा तो शरीर स्वस्थ रहेगा। तो मन का सोच हमारा सकारात्मक हो, सकारात्मक सोच हो, अपने लिए भी, सभी के लिए भी, सारे विश्व के कल्याण के लिए। किसी के लिए भी नकारात्मक सोच है, वह अवगुणों पर बुद्धि गई तो हमारा सोच चेंज हो जाएगा। तो सदैव सकारात्मक सोच हमें रखना है और अपना भी कल्याण करना है, दूसरों का भी कल्याण करना है। ओम शांति। बहुत बहुत धन्यवाद आदरणीय दीदी जी। शरीर स्वास्थ्य के साथ साथ मन की तंदुरुस्ती रखने के लिए हमें बाबा योग सिखा रहे हैं, और दीदी ने कहा उसके साथ साथ हमें सकारात्मक चिंतन करना है ताकि हमारा मन सदा सशक्त रहे, तंदुरुस्त रहे। गुरुमुख भाई ने भी बहुत अच्छा लिख करके लाया है आज के योग दिवस पर। कहा है योगासन के अभ्यास से मिटते हैं तन के रोग। योगासन के अभ्यास से मिटते तन के रोग। प्रभु से मन लगाना उसको कहते योग। तन मन का स्वास्थ्य ही कहलाता संपूर्ण आरोग्य। तन मन का स्वास्थ्य ही कहलाता संपूर्ण आरोग्य। संपूर्ण स्वास्थ्य से मिलता है परमानंद स्वरूप संतोष। परमानंद स्वरूप संतोष। बहुत अच्छा। लास्ट में यही कहना चाहूँगी कि सभी योग तो कर ही रहे हैं और करते हैं, तो संस्कृति की शान है योग, प्रकृति का वरदान है योग, शरीर की स्फूर्ति है योग, वीरों की शक्ति है योग, तो करे योग रहे निरोग। ओम शांति। अभी सभी यहाँ ही बैठकर प्रकृति का आनंद लेते हुए, डी विटामिन लेते हुए मुरली भी सुनेंगे, और मुरली के बाद फिर प्रसाद लेकर भोग लेकर के जाएंगे। अभी हम 3 मिनट परमात्मा स्मृति में बैठेंगे। सभी रिलैक्स हो जाइए। सभी अपनी आंखें बंद करो। मन में जो विचार चल रहे, उन विचारों को भी स्टॉप करिए। मन स्थिर, कोई आवाज नहीं। मस्तक से लेकर पैर तक अपने संपूर्ण शरीर को रिलैक्स और मस्तक के बीच
अपना ध्यान केंद्रित करें। एक दिव्य सितारा चमक रहा है। मैं आत्मा शक्ति स्वरूप हूँ। शक्ति सागर परमात्मा शिव पिता की मैं संतान हूँ। शक्ति की लाल लाल किरणें मुझ आत्मा पर आ रही है। मैं आत्मा उन शक्तियों की किरणों को ग्रहण कर शक्ति स्वरूप बन रही हूँ। मैं आत्मा इस सृष्टि पर दिव्य कर्म करने के लिए अवतरित हुई हूँ। मुझे हर व्यक्ति प्रकृति की पांचों तत्व पशु पक्षी प्राणी उन सब के साथ स्नेहपूर्वक व्यवहार करना है। मैं आत्मा आनंद स्वरूप हूँ। मैं आत्मा पवित्र स्वरूप हूँ। पवित्रता के सागर परमात्मा शिव बाबा उनसे मुझे पवित्रता की सफ़ेद किरणें मुझ आत्मा पर आ रही है। मैं आत्मा उन पवित्र किरणों को ग्रहण कर पवित्र होती जा रही हूँ। मेरा ये शरीर मन बुद्धि संपूर्ण स्वच्छ हो रही है। मैं आत्मा जब इस धरती पर चलती हूँ, धरती माँ को मेरे पैर के द्वारा पवित्रता की किरणें मिल रही है। वो भी पवित्र सुखद आनंदमय प्रकृति हो रही है। फिर से अपने मन में विचार लाइए, मैं आत्मा विजयी हूँ। विजय मेरी निश्चित है। परमात्मा का वरदानी हाथ मेरे सिर पर है। फील करिए, परमात्मा का हाथ मेरे सिर पर है और बाबा मुझे वरदान दे रहे हैं, निरोगी भव, स्वस्थ आनंदी भव का।
फिर से 1 सेकंड के लिए रिलैक्स हो जाइए। ओम शांति, ओम शांति, ओम शांति। सभी अपनी आंखें धीरे धीरे खोलिए। ओम शांति।